माझा नमस्कार आणि देवी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आता आम्ही बाहेर जात आहोत बीचला, कळंब बीचला। मयुरी आहे ते तयार होते आणि ती खूप दिवसापासून बोलत होती पप्पाला, चला पप्पा चला पप्पा, पण पप्पाला कुठे वेळ आहे। बीच आमच्या इथे जवळच, पण ह्यांना कसं धाडणार ना। तर आता पप्पा सोबत असले तरच मला बरं वाटते, नाही तर नाही। आता आम्ही जातो आणि बघतो आता तिथे कसं आहे ते, आहे की नाही काय। आणि मेन म्हणजे अजिंक्य नाही, आता अजिंक्य ट्युशनला गेला, त्याला फक्त 5 दिवस सुट्टी होती क्लासेसला आणि हिला आहे 15 दिवस सुट्टी। तर ही बोलली की 20 दिवस, तर बोलली पप्पा मला दररोज कुठे ना कुठे घेऊन जा। तर बोलली आज वेळ आहे तर चला आता आपण जाऊ बीचला, बघू कसं आहे तिथे वातावरण। आणि खूप 1 वर्ष झालं मयुरी जाऊन, एकच्या वर झालं। आम्ही नाही जास्त जात बीचला, खूप गर्दी असते, काय सांगून पोल्युशन, पाणी पण खूप घाण आहे तिथलं, माहितीये का। तरी पण करतात एन्जॉय लोक। मुंबईचं बीच छान आहे, कोणतं मयुरी, गोरेगावचं ना, जुहू चौपाटी, गोरेगावच ना, गोरगाव बीच, गोरगाव म्हणाली, गिरगाव चौपाटी, तिकडे खूप सुंदर आहे। पण आमच्या इथं बीच की नाही खूप घाण झालेत, खरंच सांगते, त्यासाठी मला जाऊच वाटत नाही। खूप पोल्युशन झाले आमच्या साईडला। वसई बीच तर खूपच लांब आहे, त्यापेक्षा आम्ही कळंब बीचला जातो, नाला सोपाऱ्याच्या। चला मग आता फिरून येतो, आज खूप दिवसानंतर फिरायला जाणार आहे ना, तुमच्या सोबत सुद्धा मी शेअर करणार। चल मयुरी, चल चल चल, चला जाते आता। मयुरी लॉक करून घे। आलोय आता आम्ही नाला सोपाऱ्याला, निर्मला आलो तुम्हाला, आलो तर आम्ही बीचच्या जवळ। तर आम्ही आलो बीचला, अजिंक्य नाहीये, अजिंक्यला गुस्सा होईल आहे ना मयुरी। एवढी गर्दी आहे ना, दिवाळीच्या सुट्ट्या आहेत ना, खूपच गर्दी आहे ना। तुम्हाला मी दाखवते थोडासा माहोल, हे बघा। आम्ही येत नाही जास्त, वेळच नसतो, काय करणार ना, मुलांची शाळा, तिच्या पप्पाला वेळ नसतो, पुन्हा चिडचिड करतात काय जायचं बीचला काय नाही। पण एवढं फ्रेश वाटते ना, रिलॅक्स होत आहे की नाही, समुद्र असा बघून ना एवढं छान वाटायला ना, खरंच सांगते, फ्रेश एकदम। बाईक वर आलो आम्ही, एवढं फास्ट आणलं ना मयुरी पप्पानी, काय बाईक काय चालवली, ओव्हरटेक मिळलं, बस एवढं करू नका। ए चुप म्हणले, तुला काय कळते, माझी मला चलू दे, असे ओरडतेत बाहेर आलो, माहितीये का, असेच आहेत मयुरीचे पप्पा। ठीक आहे आता आम्ही एन्जॉय करतो। वारा सुटलाय मयुरी, आहे ना, इथं सूर्य आणि समुद्र लयच आतमध्ये गेलाय, माहितीये का, खूप इथपर्यंत असतंय। हे बघा पाणी दिसतंय रेती खाली, पण लयच आतमध्ये गेलाय गो, लय लांब जावं लागल, आहे की नाही। चाललो तर आम्ही तिकडे, खूपच लांब गेलाय समुद्र। मग कसं वाटेल एवढ्या दिवसांनी येऊन, कधीच आणत नाहीत तुम्ही, माहितीये का। काम काम, महिन्यातून एकदा तरी यायला पाहिजे, रिलॅक्स होते डोकं, माहितीये का। सदा काम काम, मुंबईच्या लोकांना असंच आहे, काम काम, किती काम करणार ना। छान वाटेल का नाही, चेहऱ्यावरून दिसायला तुमच्या की मूड फ्रेश वाटायला तुमचा, आहे की नाही। मयुरी इकडे काय करायली का मोबाईल मध्ये, काय ना मयुरी, कुठे, इकडे इकडे ये, चप्पल काढा इथंच, अगं चप्पल काढावं लागल, लाट आली लाट आली। आम्ही तर शूज घालून आलोत मयुरी, आपण जाऊ दे, भिजू दे, काय नाही होत। ते दोघं गेले आतमध्ये, बॅग बघ बॅग, मयुरी मोबाईल मध्ये ठेव। छान आहे वातावरण, आली आली लाईट। गेले आतमध्ये, मला भीतीच वाटते जायला, छान आहे वातावरण। काय झालं मयुरी, काय झालं? तूच बोलवलीस ना म्हणून. आतमध्ये नका जाऊ जास्त.
हा जायचं आम्हाला. हा जायचं आम्हाला. नको इकडे या. नको मला नको बाबा. मोठी लाट आली व. नको 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 सांगेली नको. उलट का चालायला? कुठे चाललात तिकडं? आतमध्ये लय जाऊ नका. हे बघा पोरं दोघं. मयुरी नको. मयुरी घाबरायली. हा किती जोरात आली. काय करायला मयुरी? तिथं फोटो काढायला बोट सोबतच्या छोट्याशा. आले का खेळून? छान छान लाड. लय खरड पाणी नको 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 नको. मयुरी आतमध्ये नको जाऊ जास्त. इकडे बघ. नको. छान छान. इथे फुल मस्ती एन्जॉय करायला ती पण. आणि कुठं नेत नाही तर आता छान वाटते त्यांना. ओ बघा इकडं. काय मग बोला काहीतरी. नाही बाबा आतमध्ये भीती वाटते. लय खोल आहे आतमध्ये. दिसायला दिसतंय पण. इथं बोट सुद्धा आहे पण नको बाबा. अजिंक्य नाही नको. मयुरी मोबाईल खराब होईल. लवकर. वाव काय चालवायला ना बोट ती. काय ते बोट आहे काय? अरे मी GTA 5 मध्ये ऐकलं होतं नाव पण आता लक्षात येत नाहीये. झालं. संध्याकाळ झाली. कसं वाटलं मयुरी? भारी वाटलं ना? आहे की नाही? खूप आता की नाही खूप दिवसानंतर मयुरी मध्ये अजून 1 महिन्यातून एकदा तरी यायचं. पण अभ्यास कोण करेल? अभ्यास केवढा असतो. आता तिला काहीतरी खायचंय. बीचवर आला तर काही खाल्लं नाही असं होऊच शकत नाही. काय ना काय खायलाच पाहिजे बीचवर. असं चाललो घरी आता. स्टॉल बघू काय काय खायचं मयुरी. बघूया काय खायचं ठरव बाबा. आपला वडापाव फेमस आहे. मला नाही काय खायचं. थांब स्लो चाल मयुरी. इथे तिची पप्पा पुढे लेफ्ट राईट लेफ्ट. काय करणार. छान वाटले पण अजिंक्य नाहीये. अजिंक्यला मिस करते. त्याचा 2-3 वेळेस फोन पण आला. त्याला सांगितलं पण नाही. आता त्याला कळलं घरी गेल्यावर. सगळे चिकट चिकट अंग झालं आहे ना मयुरी. बॉडी नमकचं पाणी आहे ना. आई आता नाव लिहित आहे. आता नच कारण दांडी आपल्याला भेटत नाही. ते काय स्वीटचं स्पेलिंग लिहिलीस का? एकदा असं दाखवते मी.
हा छान दिसायला छान दिसायला. हा पप्पा खूप राग करतायत. चला हा. तर आता आम्ही आलो इथे बसायला आणि ह्या सनसिटी गार्डन मध्ये आलो आहे ना मयुरी. खूप छान सजवलंय माहितीये का. देवीचं दर्शन पण घेतो. हा दोन्ही तिथं गार्डन खूप छान वाटलं. इथं बसलेत असे. चला पाय पडून येऊ. चला छान वाटायलंय. शांत वातावरण. आपण वॉकला किती येत होतो इकडं. खूप पण आता कोविड मध्ये बापरे. लॉकडाऊन मध्ये आम्ही खूप येत होतो इकडे. पण आता नाही यायला होत आहे ना मयुरी. काय छान दिसायला मयुरी. इथे बावडीला की नाही लाईट केली अशी. छान दिसायला बेटा एकदम. काय लाईट छान केली बघू शकता आहे ना. मध्ये कचवी सुद्धा येते माहिती. हा दिसणार नाही ना. नाही दिसणार. खूप अंधार आहे. हा चल. अशी लाईट सुंदर केली एकदम. मंदिर बंद आहे पण असं छोटस मंदिर आहे. आशापुरा मंदिर इथे. आणि तर रांगोळी खूप छान काढली फुलाची आहे ना मयुरी. खूप खूप मोठी आहे इथं मंदिर असं. चल कुठे गेली. चप्पल घाल चल. मंदिर तर बंद होतं आहे की नाही. कुठून कुठूनही जा सारखंच आहे. नाही चल आता उशीर होतोय. अजिंक्यचा बार बार फोन येतोय. किती वेळ लागणार त्याला माहित नाही अजून. सांगितलंच नाही. चला घरी जातो आता. डायरेक्ट घरीच भेटतो आहे ना मयुरी. तर आम्हाला काय खायचं होतं म्हणून आम्ही वडापाव आणि समोसा घेत आहोत. चला मग घेऊया. आम्ही आत्ताच आलो घरी आणि अजिंक्य मला इथे खालीच भेटला आमच्या सोसायटीच्या गेटच्या जवळ. त्याचा मित्र पण होता सोबत आहे की नाही. त्याला बोलली चल घरी तर नाही बोलला मी सोडून येतो मित्राला म्हणे. बघा आता घरी ते काही लहान आहेत का आता. त्याचा मित्र कुठे कुठे गेलता फिरायला. 2-3 ठिकाणी गेलता फिरायला. तर ते प्रसाद घेऊन आला आमच्यासाठी. ते साईबाबाचा प्रसाद आहे वाटतं मयुरी. नाही कोल्हापूरची आई महालक्ष्मी. हो अरे बाप रे. बघा कोल्हापूरचं मला इथे आधी शिर्डीचाच वाटला पण नंतर मी बोलले शिर्डी नाहीये. ऐक अरे वा. आपण न जाता आपल्याला प्रसाद खायला भेटतो ना. कोल्हापूर बघा इथे कोल्हापूरचा उलट दिसत असे. हे देवा किती मयुरी आपलं नशीब आहे ना. अजिंक्यच्या मित्रांनी दिलाय बरं का प्रसाद. विचार करा. हे बघा असं हे छोटस पॉकेट असं. अजून काय मयुरी.
आणि पेढा पेढा साखरेचा पेढा एवढा सुंदर लागतो ना, कुठेही असू द्या. कोण्या देवाचा माझ्या सासूबाई आल्यात आता इथे, हसतायत आम्हाला बघून. आणि हे बघा हसतायत. आल्या बोलतात कुणी दिला प्रसाद. ते बघा मित्र म्हणजे आजूचा मित्र पण किती छान आहे ग, प्रसाद घेऊन आला बघ ना. कुठे आहे म्हणले दाखव. तर म्हणले बघ ना, अजिंक्यच्या मित्रांनी बसली खूप वेळ, अर्धा तास ते बसले. असे नशीब आहे आमचा, नशीब आहे हे प्रसाद खायला. खरंच नशीब पाहिजे. पाय पड बेटा, पाय पड बेटा. पुराणा मित्र अगं भेटू दे ना, जाऊ दे. पुण्याचा मित्र. हा ते दोघे गेले पुण्याचा. मला वाटलं पुन्हा येणार, पुन्हा म्हणजे नंतर. ही मध्ये पुण्याचा मित्र, पुन्हा बघा हा भेटायला. असं आहे. आणि आज खरंच खूप एन्जॉय केला आहे ना मयुरी, मस्त एकदम. अजून बुद्धी पप्पा पुढच्या महिन्यात येऊ, मला आता क्रिसमसला जाऊ बोलले. आता नाही, स्टडी महत्वाची आहे की नाही. कॅपिटल मॉल. आता ही अशीच 8-10 दिवस असं. बाई आली ना घरी, सासूबाई तर कसं त्यांना सोडून जाणार. बाई बसते आपलं. ठीक आहे ना. आम्ही वडापाव सुद्धा आणला. आता तुला दाखव मयुरी वडापाव. आता आजी गेल्यावरच खातो. समोसा पण आणला. आणि आम्ही की नाही खरंच सांगते, तिथं बीचवर की नाही एवढं घाणेरडं आहे ना खायला. खरंच सांगते मी, खोटं नाही बोलत. कळंब बीचला असं खेळायला छान आहे, पण खाण्यासाठी नाही मयुरी. तेच मयुरीला बोलली खूप अस्वच्छ आहे तिथे. खरंच सांगते मी, जुहू बीच, गोरेगाव बीचला गेलं ना, तिथे खूप स्वच्छता आहे, छान आहे. हातात ग्लव्स घालून देतात, पण इथे खूपच हे माहितीये का घाण आहे. त्यासाठी आम्ही बीचवर नाही खाल्लं. सीधा वसईला आलो. आमच्या बाजूला स्टॉल आहे खूप छान मोठा, तिथे वडापाव 1 नंबर भेटतो. स्वच्छता एवढी छान असते ना, पूर्ण व्हिडिओ काढला असता, पण खूप गर्दी होती. खूप स्वच्छता आहे तिथे. खरंच सांगते मी, थोडं एक माशी सुद्धा नसते तिथं. तेल सुद्धा छान असते. खूप गर्दी असते. तर चला आता आम्ही वडापाव खातो. मयुरी आता वडापाव खोलायली. आणि ही चटणी अशी भारी लागती ना. परातीमध्येच ठेव, खाली घाण होते बघ, डाग पडणार. हा तसाच वडापाव. हे समोसा सुद्धा आणला ह्या वेळेस आहे ना. समोसे 3 आणले. कुणीच नाही खायला, आता आम्ही तिघीच खाणार. आणि माझ्या सासूबाई, मयुरी आणि मी, हे दोघं नाही आहेत घरी. आता काय करणार. मेहंदी मयुरीची अजून आहे. माझी सगळी निघून गेली. बघीनं स्वतःनीच काढलेली. भारी एकदम. तसं हलू नको, चक्कर येईल. आता वडापाव भारी एकदम है की नाही. समोसे. चला आता आम्ही खाऊन घेतो सगळेजण. हा ठीक आहे, खा. चला मग आता आम्ही व्हिडिओ इथे चेंज करतो. समोसा वडापाव सगळं खाऊन घेतो. स्वयंपाक सुद्धा करायचा आहे. सासूबाई बोलतात त्या दोघांना येऊ दे, बाप लेकाला, मग खाऊ. पण ते आता कधी येणार काय माहित की नाही. आम्ही गरम गरम खाऊन घेतो आता बाबा, है की नाही. थकून गेलात मयुरी है ना खेळून. चला मग आजचा व्हिडिओ इथे शेअर करते. आवडला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. है की नाही मयुरी. चला बाय, काळजी घ्या सर्वजण.